पैसे खाली पडल्याचा बहाणा करून दुचाकीला अडकवलेली 1,60,000 रुपये असलेली बॅग चोरट्यानं हातोहात लांबवली आहे। शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे इथं सोमवारी दुपारी 1च्या सुमारास ही घटना घडली। ही रक्कम पिशवी गावातील ज्योतिर्लिंग दूध संस्थेची होती। या प्रकरणी संस्थेचे सचिव तानाजी शिंदे यांनी शाहूवाडी पोलिसात तक्रार दिली आहे। शाहूवाडी तालुक्यातील पिशवी गावातील ज्योतिर्लिंग दूध संस्थेचे सचिव तानाजी शिंदे यांनी बांबवडेमधील बँक ऑफ महाराष्ट्रमधून संस्थेचे 1,60,000 रुपये काढले। ती रक्कम पांढऱ्या रंगाच्या पिशवीत ठेवून शिंदे यांनी ती पिशवी दुचाकीच्या हँडलला अडकवली आणि ते पिशवी गावाकडे निघाले होते। त्याच दरम्यान पाठीमागून आलेल्या 50 वर्षीय काळ्या सावळ्या व्यक्तीने शिंदे यांना थांबून तुमचे पैसे पडले आहेत असं सांगितलं। त्यावेळी शिंदे यांनी मागे वळून पाहिलं असता त्यांना 10 रुपये आणि 20 रुपयांच्या नोटा पडलेल्या दिसल्या। त्यावर शिंदे यांनी दुचाकीवरून उतरून ते पैसे घेतले। या दरम्यान चोरट्यानं रोख रकमेची बॅग लांबवत पोबारा केला। पैशाची बॅग चोरीला गेल्याचं कळता शिंदे यांनी बांबवडे पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली। त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय घेरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल ST रेडेकर अधिक तपास करतायत।